जय हिंद मित्रांनो. मित्रांनो, आता जे आपण एक सीरीज लॉन्च करतोय, म्हणजे आपण काय करतोय, एक सीरीज घेतोय, की ज्यामध्ये आपण काय करणार आहे, पूर्ण जे गणित आहे, ठीक आहे? ते पूर्ण बेसिक पासून बघणार आहे. बघा, आता आपल्याला बेसिक पासून का शिकायचं आहे? बरेच मुलं असे असतात, की ज्यांना गणिताची खूप सारी भीती वाटते, ठीक आहे? त्यांना गणित जमत नाही आणि बरेच टीचर काय करतात, त्या अशा पद्धतीने शिकवतात, की आता तुम्ही मोठे झालेले आहेत, ठीक आहे? परंतु काय होतं, आपल्या शाळेमध्ये व्यवस्थित झालेलं नसतं आणि त्याच्यामुळे काय होतं, आपल्या बऱ्याच चुका होतात, ठीक आहे? आणि आपल्याला समजत नाही आणि बेसिक गणित हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. आता मी असं का म्हणतो बेसिक गणित महत्त्वाचं असतं? जर तुम्हाला परीक्षामध्ये अशा पद्धतीने प्रश्न दिला, आता ही तर करणं बेरीजच आहे, ठीक आहे बघा. ही करणं बेरीज आहे. परंतु अशा पद्धतीने जर प्रश्न आले, तर आपण काय करतो, हे प्रश्न बघितल्याबरोबर सोडून देत असतो, ठीक आहे. एकदम सोपा प्रश्न आहे, जास्त अवघड पण प्रश्न नाही, ठीक आहे. पण तरी सुद्धा आपण काय करतो, जे असे प्रश्न राहतात, हे काय करतो, सोडून देतो. मग जे असे प्रश्न असतात, याच्यासाठी काय करावं लागतं, आपल्याला सगळ्या गोष्टी बेसिक शिकाव्या लागतात. म्हणजे आपल्या काय होतात, चुका व्हायच्या कमी होतात. ठीक आहे. आपल्या चुका झाल्या नाही पाहिजे. जर आपल्या चुका झाल्या तर आपलेच मार्क कमी होत असतात. बघा, आता समोर भरपूर परीक्षा आहेत. जसं की आता दिल्ली पोलीस असेल, त्याच्या व्यतिरिक्त स्टाफ सिलेक्शनचे जीडीचे पेपर असेल, त्याच्या व्यतिरिक्त पोलीस भरती असेल, ठीक आहे. त्यानंतर तलाठी सुद्धा येणार आहे. म्हणजे ह्या सगळ्या परीक्षेसाठी आपल्याला गणित खूप महत्वाचं आहे. मग जर गणित महत्वाचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पूर्ण बेसिक पासून बघू आता. ही जी सीरीज आपण घेतोय, ठीक आहे. याच्यामध्ये आपण काय करणार आहे, अशा पद्धतीने बेसिक कव्हर करणार आहे, की जे पोलीस भरतीपासून म्हणजे एकदम छोटे समजा पोलीस भरती किंवा आर्मी असेल, इथून सनी आपण हळू स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीने घेणार आहे, की आपल्याला ते यूपीएससी पर्यंत म्हणजे प्रत्येक परीक्षेसाठी उपयुक्त ठरेल. म्हणजे एक बेसिक बॅच घेणार आहे, की ज्याच्यामध्ये पूर्ण काय असणार आहे, एकदम बेसिक असणार आहे. ठीक आहे बघा. 30 ते 40 लेक्चर असतील. त्या 30 ते 40 लेक्चरमध्ये सॉरी, बघा, या 30 ते 40 लेक्चरमध्ये आपण काय करू, एकदम बेसिक पासून कव्हर करू. म्हणजे एकदम छोट्या-छोट्या गोष्टीपासून सनी पुढे करायचा प्रयत्न करू. बघा, आता जरी तुमचं गणित थोडंफार झालेलं असेल, तरी सुद्धा तुम्ही 2x स्पीडनं म्हणा किंवा छोट्या-छोट्या कन्सेप्ट क्लिअर करायला पाहिजे. जर आपली एक पण कन्सेप्ट याच्यापैकी हुकली, तर आपल्याला पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो. बघा, आणि तुम्ही कोणत्याही परीक्षेचं हे द्यायचं असेल, पी-वाय-क्यू म्हणतो आपण, ठीक आहे, प्रिव्हियस इयर पेपर. तर हे करायचे असेल, तर तुम्ही काय करा, हे 30 दिवसाची एक करा आणि त्याच्यापैकी मी गॅरंटी सांगतो तुम्हाला, कमीत कमी 10 ते 15 प्रश्न तुमचे सहज सुटतील डायरेक्ट. 10 प्रश्न तरी सुटतील, ठीक आहे. एकदम बेसिकवर, आणि बरेच प्रश्न हे बेसिकवर असतात. आपण तयारी करताना काय करतो, जेव्हा आपण तयारी करायला सुरुवात करतो, तर आपण काय करतो माहिती आहे का? आपण फक्त पी-वाय-क्यू लावतो. हा प्रश्न कसा सोडवला, हा प्रश्न कसा सोडवला, आणि आपण बेसिक करत नाही. म्हणून प्रश्नाची भाषा जर चेंज झाली, तर ते प्रश्न आपल्याला जमत नसतात. मग त्यासाठी आपण काय करणार आहे, सगळ्या गोष्टी बेसिक पासून बघणार. बघा, आपल्याला काय करायचं, सगळं काही शून्यापासून सुरुवात करायची. बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? तर बेरीज आहे, बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं काय, बेरीज. मग आता ही जी बेरीज असते का नाही, मग आता बेरीज महत्त्वाची, बरोबर आहे. बेरीज महत्त्वाची, बरोबर आहे. मग आता ह्या बेरीजमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार पडतात. तुम्ही म्हणशाल बेरीजमध्ये प्रकार कसे पडणार आहे, बघा. सगळ्यात पहिला प्रकार असतो साधी बेरीज, जी की आपल्याला सगळ्याला जमते, बरोबर. साधी बेरीज. पण अशी समजा आपल्याला जमत नाही. मग आपण काय करतो, काही संख्या असतात. समजा मी घेतली एक संख्या 4 किंवा 4 घेतली, ठीक आहे बघा. आणि याच्यामध्ये मिळवले 2, म्हणजे काय आहे, हे जे 4 वस्तू आहे, याच्यात मी 2 वस्तू मिळवल्या, बरोबर आहे. 4 मध्ये 2 मिळवले. 4, 5, 6 म्हणजे टोटल किती झाले? 6 झाले. ठीक आहे. आता ही झाली आपली साधी बेरीज. ही काय झाली? साधी बेरीज झाली. बरोबर आहे. आता ही जी साधी बेरीज झाली, आता याच्यासाठी आपल्याला असं आहे का, नाही आपल्याला इतकी एकदम छोट्या-छोट्या गोष्टी बघायच्या आहेत. पण ज्या गोष्टी आपण बघतोय, ज्या गोष्टी मी सांगतोय, त्या गोष्टी थोड्या समजून घेण्याचा प्रयत्न करा. बघा, मग ही होती साधी बेरीज. बरोबर आहे. साधी बेरीज तर जमते, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. पण जरी जमत नसेल, तरी पुढे सांगतो मी कशी करायची. हां, बघा. साधी बेरीज, बरोबर आहे. त्यानंतर असते हातच्याची बेरीज. आता हातच्याची म्हणजे काय? समजा मी अशा 2 संख्या घेतल्या, बरोबर? अशापैकी 2 संख्या घेतल्या. मग आता ही बेरीज मला करायची आहे. मग आपण काय करतो, ह्या संख्येमध्ये जर ही संख्या मिळवली, 9 मध्ये जर 8 मिळवले. आता बघा, तुम्ही काय करणार, 9 मध्ये 8 मिळवणार म्हणजे काय करणार, 9च्या नंतर 8 मोजत बसणार. पण मी सांगतो, सॉरी, 9 घेणार, नंतर त्यामध्ये 8 मिळवणार. त्या लहान मुलांसारख्या गोष्टी, ठीक आहे बघा. पण असं नाही करत बसायचं. 9च्या नंतर 8 मोजायचे. 9 आहे ना, हे 4, 9, 10, 10 झाले. हे 3, 13, 13 आणि 5, सॉरी, किती, 13 आणि 4, 13 आणि 4 17, म्हणजे 9 आणि 8 किती होत्या, 17 होत्या बघा. नाहीतर मी काय केलं, 9 मध्ये 1 मिळवला, झाले 10. आता हे 7 बाकी राहिले 17. झाला प्रश्न, म्हणजे झाला सॉल्व्ह, ठीक आहे बघा. म्हणजे किती झाले, 17 झाले. कसं करायचं ते समोर सांगणार आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित, हां. मग आता इथं आपण जे 17 लिहितो का नाही, हे 17 लिहितो का नाही, याच्यामधून काय करतो, एक संख्या आपण इथं लिहितो आणि ही जी उरलेल्या संख्या आहे का नाही, याला आपण म्हणतो हातच्या. याला काय म्हणतो, हातच्या. म्हणजे जो की आपण काय करतो, राहिलेल्या बाजूच्या संख्येच्या डोक्यावरती लिहितो. मग ही झाली हातच्याची बेरीज, बरोबर आहे. एकदा समजून घेऊ काय काय बघायचं, ठीक आहे. बघा, बरोबर आहे. साधी बेरीज, हातच्याची बेरीज, काही प्रॉब्लेम नाही. बरोबर. मग नंतर काय असतं, तर दशांश अपूर्णांकाची बेरीज. बघा, दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांक. अक्षराकडे नका जाऊ, हां, लक्षात घ्या बघा. दशांश अपूर्णांकाची बेरीज. आता दशांश अपूर्णांक म्हणजे काय? तर समजा मी एखादी संख्या घेतली 8.5. आता ह्या बेरीजला सुद्धा बऱ्याच जणांना नाही जमत.
ठीक आहे बघा. एकदम बेसिक पासून तर आपण बघतोय, बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही. परंतु आता बेसिक पासून बघताना सुद्धा काय होतं, अशा बेरीजा सुद्धा बऱ्याच जणांना जमत नाहीत. मग आता ह्याच बेरीज आपल्याला शिकायच्या आहेत. जर तुम्हाला सांगितलं मी 7.60 अधिक 9 करा किंवा 7.7 अधिक 9 करा किंवा 7.80 अधिक 9 करा. तर तुम्ही सुद्धा याच्यात कन्फ्यूज होणार, की काय करायचंय बाबा नेमकं, कशी मांडणी करायची, कसं करायचं? ह्या खूप सारे मिस्टेक आणि मुलांनी याच्यामध्ये मिस्टेक केलेल्या आहेत. ती वेळावरती त्यांना आठवलंच नाही, की आपल्याला करायचं काय? ठीक आहे? किंवा मांडणी कशी करायची? ह्या सगळ्या गोष्टी नाही जमल्या मुलांना आणि त्याच्यामुळे काय झालं त्यांचे मार्क गेलेले आहेत आणि मार्क गेल्यामुळे काय झालं, की बऱ्याच जणांचे पेपर सुद्धा गेले. कारण आपल्यासाठी 1-1, 2-2 मार्क सुद्धा खूप जास्त महत्त्वाचा असतो. कारण 2 मार्क सुद्धा आपले पूर्ण रिझल्ट घालवू शकतो. म्हणजे पूर्ण आपली मेहनत पाण्यात टाकू शकतो. ठीक आहे. म्हणून बारीक-बारीक कन्सेप्ट सुद्धा आपल्याला काय करायचे आहे, क्लिअर करायचे आहे. ठीक आहे. बरं चला समजा. बघा आता हे झालं दशांश अपूर्णांक बरोबर आहे. पण त्याच्यानंतर अजून काय असेल तर ते असतं अपूर्णांक. बघा हा झाला वरचा दशांश अपूर्णांक. आता अपूर्णांक. अपूर्णांक म्हणजे काय? अशा पद्धतीने आपण त्याला लिहितो. मग अशा पद्धतीने म्हणजे काय? पहिलं असतं अंश आणि दुसरं असतं छेद. पहिलं असतं अंश आणि दुसरं असतं छेद. बघा, आपण 4 प्रकार बघितले. काय-काय? साधी बेरीज, हातच्याची बेरीज, त्यानंतर दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि अपूर्णांकाची बेरीज. ह्या सगळ्या गोष्टी कन्सेप्ट आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. ठीक आहे बघा. मग आता इथं लक्षात काय घ्यायसारखं आहे, की आता ह्या 4 गोष्टी तर आपण बघितल्या बरोबर आहे. पण बेरजेचा वापर याच्यातच होतो का? तर नाही. बेरजेचा वापर याच्यातच नाही होत. बेरजेचा वापर थोडा वेगळा पण होतो. कसा बघा? जेव्हा आपण बेरीज करायची असेल, तर आपल्याला काय होतं प्रश्नामध्ये एक लिहून दिलेलं असतं प्रश्नामध्ये. ठीक आहे. मग तेव्हा आपल्याला काय म्हणू शकतात ते सांगू शकतात आपल्याला, की खालील संख्या एकत्रित करा. मग एकत्रित करा म्हणजे काय? तर त्यांची बेरीज करा. त्यानंतर मिसळणे, मिळवणे, मिळवून घेणे, वाढ करणे, भर टाकणे, एकूण, अधिक, संपूर्ण असे जर आपल्याला शब्द लिहून दिले असेल, याचा अर्थ काय होतो? आपल्याला काय करायचंय? त्यांची बेरीज करायची. हे शब्द सुद्धा खूप जास्त कन्फ्यूज करतात. आपल्याला लवकर लक्षात येत नाही, की आपल्याला करायचं काय? ठीक आहे बघा. समजा आपल्याला सांगितलं, एका शेतकऱ्याकडे 40 गव्हाचे पोते, ठीक आहे. आणि त्यात 20 गव्हाचे पोते मिळवले. आता मिळवले म्हणजे आपल्याला लगेच लक्षात आलं. पण काही वेळेस काय होतं, थोडी भाषा जर चेंज केली, तर आपलं ते लक्षात येत नाही. अधिक झाले किंवा मग त्याला आपण काय म्हणतो, एकूण किती, त्यानंतर संपूर्ण किती झाले किंवा मिळवणे, मिसळणे हे शब्द आपल्याला लवकर लक्षात येत नाही. म्हणून आपल्यासाठी काय असतं, हे शब्द सुद्धा महत्त्वाचे असतात. बघा, मग आता बेरीजचे आपण 4 प्रकार बघितले. कोणते-कोणते बघितले? साधी बेरीज, हातच्याची बेरीज, सगळ्या गोष्टी. ठीक आहे बघा. साधी बेरीज, त्यानंतर बघितले हातच्याची बेरीज, ठीक आहे. हातच्याची बेरीज. त्यानंतर काय बघितलं? दशांश अपूर्णांकाची बेरीज. बघा, दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि त्यानंतर बघितले अपूर्णांकाची बेरीज. आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? तर साधी आणि हातच्याची बेरीज ज्या असतात, ठीक आहे, त्या सगळ्या आपल्याला जमतात. पण तरी सुद्धा आपण बघणार आहेत. का बघणार आहेत? कारण आपल्याला साधी बेरीज जरी असली, तरी करताना थोडीशी कन्फ्युजन होतं किंवा परेशानी होते. आपल्यासाठी सरासरी नावाचा टॉपिक आहे. या सरासरी नावाच्या टॉपिकमध्ये आपल्याला बेरीज करावी लागते आणि गॅरंटीने सांगतो, की बऱ्याच मुलांचं प्रश्न चुकतात. बरेच प्रश्न चुकतात. का चुकतात? कारण आपल्याला काय असतात, अशा पद्धतीने प्रश्न दिलेले असतात. असे. मग आता याची सगळ्यांची आपल्याला काय करावं लागते, बेरीज करावी लागते. आता मी तर 4च संख्या घेतली. कधी-कधी 6-6 संख्या असतात. मग आपल्याला बेरीज करावी लागते. मग आता बेरीज करताना आपण कशी करायची? आपल्याला लगेच कसं जमलं पाहिजे किंवा बेरजेमध्ये परत गुणाकाराचा वापर पण कसा करायचा? ह्या सगळ्या गोष्टी आपण हळू शिकणार आहोत. ठीक आहे. काही गोष्टी राहतील पण त्या गोष्टी आपण कव्हर करायचा पण प्रयत्न करू शेवटी-शेवटी. ठीक आहे बघा. आता इथे लक्षात घ्या. आता ह्या पद्धतीने बेरीज आहे. मग आपल्याला काय तर आपण इकडून जोडत जाणार आहे बरोबर आहे. काही प्रॉब्लेम नाही. इकडून जोडत जाणार बरोबर आहे. ठीक आहे. पण आता ह्या गोष्टी काय असतात, आपण जेव्हा आपण बेरीज करू, तेव्हा त्या सगळ्या गोष्टी आपल्याला जमल्या पाहिजे. आता ही बेरीज मी तुम्हाला दिली, ठीक आहे. आता याच्यात 4च संख्या आहेत. पण आता तुम्ही सहज करू शकता. का? कारण इकडून ना कोणता हातचा येणार ना काही येणार. बघा 1 आणि 3 4 आणि 4 8 झाले. बरोबर लिहून टाकले 8 कारण हातचा नाही. आणि आता इथून तुम्ही म्हणशाल 8 आणि मग 8 आणि मग 8 आणि मग 3 ठीक आहे. अशा पद्धतीने मोजणार. पण मी सांगतो 8 त्रिक 24. 24 मध्ये 3 वेळा किती होत्या? 23 आणि 3 27. बघा. सॉरी 8 त्रिक 24. 24 आणि 3 किती होत्या? 27 होत्या. बरोबर आहे. आता बघा, मग मी डायरेक्ट घेतलं का नाही? आता मी करत बसलो का 8 मध्ये 8 मिळवले 16, 16 मध्ये 8 मिळवले 24, 24 मध्ये 3 मिळवले 27 असं करत बसलो का? नाही. तर मला लगेच कळालं की अरे हां, 8 3 वेळेस आहे ना, मग 8 त्रिक किती होत्या? 8 त्रिक 24 आणि त्याच्यामध्ये 3 मिळवले 27 होत्या. म्हणजे माझं उत्तर किती आलं? 278 आलं. मग मला हे कसं समजलं? तर मी ते थोडंसं दिमाग लावला, की हां, इथं जर बेरीज आहे ना, त्याची मी गुणाकाराचा वापर सुद्धा केला. म्हणजे आपल्याला काय करायचंय, जेव्हा आपल्या 4 क्रिया कंप्लीट होईल, की तेव्हा आपण एक रिव्हिजन क्लास सुद्धा घेऊ. ज्याच्यामध्ये आपण काय करू, जेवढे पण प्रकार असतात किंवा जेवढ्या गोष्टी असतात बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकारामध्ये, तेवढ्या सगळ्या गोष्टी कव्हर करायचा प्रयत्न करूया. बघा, मग साधी बेरीज तर आपलं तुम्हाला कळाली असेल आता काय आहे ठीक आहे आणि साधी बेरीज तुम्हाला जमतात सुद्धा. त्यानंतर हातची बेरीज पण तुम्हाला कळाली. ठीक आहे बघा. आता हातची बेरीज करताना बऱ्याच जणांची कन्फ्युजन होतं किंवा चुकतं. मग आता हातची बेरीज कशी करायची आपण एकदा शिकून घेऊ बघा. समजा मी एक संख्या घेतली, सॉरी समजा मी एक संख्या घेतली अशा पद्धतीने 85 ठीक आहे बघा आणि एक संख्या घेतली 68 ठीक आहे बघा. आता ही संख्या आता यांची मला काय करायची आजची बेरीज करणे ठीक आहे.
मग तुम्ही काय करणार 5 आहे त्याच्या पुढे 8 मोजत बसणार बरोबर. कारण 5 मध्ये 8 मिळवले मग हा 8 आणि 5 किती होत्या 13 होत्या बरोबर. मग आता मी काय सांगतो तुम्हाला की तुम्ही अशी संख्या निवडा की जिला आपण 10 बनवू शकतो बघा. हे 8 आहे का नाही? हिला आपण 10 बनवू शकतो. किती एक कमी 2 कमी बरोबर. म्हणजे 8 मध्ये जर 2 टाकले 10 होत्या आणि वरती किती उरले 5 मधून 2 गेले तर 3 उरले. म्हणजे बघा 8 आणि 5 किती होते? 8 आणि 2 10 आणि 3 13 म्हणजे बघा 13शी 3 हातचाला 1. आता लक्षात घ्या आपण लिहिताना व्यवस्थित लिहायचं. आपण हे 13 आहे की नाही 13चे हे 3 इथं खाली लिहायचे आणि हा एक काय करायचा डोक्यावर लिहायचा. ठीक आहे. आता इथपर्यंत लक्षात आलं असेल तुमच्या बरोबर. 5 आणि 8 किती होते? 13. 13शी 3 हातचाला 1 बरोबर. आता बघा आता तुम्ही असं करू शकता बघा लक्षात घ्या. तुम्ही 8 आणि 6 करू शकता, नंतर 1 मिळवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. किंवा 8 आणि 1 मोजू शकता, नंतर 6 मिळवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला ज्या पद्धतीनं जमल त्या पद्धतीने तुम्ही मिळवणी करू शकता. फक्त तिघांना आपल्याला काय करायचं मिळवायचं. मला जे सोपं वाटेल ते मी करीन बघा. 8 आणि 1 9, 9 मध्ये 1 मिळवलं 10, 10 म्हणजे याच्यामधले 5 उरले 15. हे बघा लक्षात घ्या मी कसं केलं. 8 मध्ये 1 मिळवलं 9, 9 मध्ये 1 मिळवलं 10, 10 आणि उरलं किती 5, 15. मग किती झालं टोटल 15 झाले. ठीक आहे. तुम्ही मोजून बघू शकतात. बघा मी कशा पद्धतीने घेतलं. मग उत्तर किती आलं? तर 153 आलं. आता ही गोष्ट तुम्हाला समजली असेल. पण ज्यांना बिलकुल हातची बेरीज जमत नाही त्यांच्यासाठी परत एक उदाहरण घेतो. ठीक आहे. म्हणजे जेणेकरून त्यांचं पण थोड्याशा कन्सेप्ट क्लिअर होतील. बघा आता समजा 4, 8, 9 अजून घेऊ 4 अजून घेऊ 6 आणि अजून घेऊ 3. आता 3 अंकी संख्या घेतली. किती घेतली? 3 अंकी संख्या घेतली. बरोबर. आता बघा हे 9 आहे, हे 4 आहे, 8 आहे, 6 आहे, 4 आहे, 3 बरोबर. काही प्रॉब्लेम नाही. आता बघा 9 मध्ये 4 मिळून येतं. मी मोजत बसणार आहे का 9, 10, 11, 12, 13 असं मोजत बसणार आहे का? तर नाही. हे लहान मुलांच्या गोष्टी सोडून द्यायच्या. 9 मध्ये 4 मिळवायचे. 9 आणि 1 10 आणि 3 13. 13शी 3 हातचाला 1 बरोबर. काही प्रॉब्लेम नाही. बघा आता मी तुम्हाला सांगितलं 8 आणि 6 करा किंवा 8 आणि 9 करा नंतर 6 मिळवा काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला ज्या पद्धतीने जमल त्या पद्धतीने करू शकता. ठीक आहे बघा. 8 आणि 1 9, 9 मध्ये 1 मिळवलं 10, 10 आणि किती उरले 5, 15 किती झाले 15. 15 म्हणजे काय हातचा किती आला परत 1 आला. 5 लिहिले 1 त्याच्या डोक्यावर लिहिला हा. आता इकडच्याशी आपल्याला काही घेणं देणे. फक्त शेजारच्या डोक्यावर हातचा लिहायचं बघा. 1 आणि 4 5, 5 आणि 3 किती होते 8 किंवा मग हे बघा 4 आणि 4 8 कसंही करू शकता तुम्ही नाही बघा. 1 याच्यात मिळवून टाकला 4 झाले. 4 आणि 4 8 किंवा मग तुम्ही असं म्हणू शकता 4 आणि 3 7 आणि 1 8. तुम्हाला ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. जितकी प्रॅक्टिस करणार तितके लवकर तुमचे उदाहरण सुटेल. बरोबर आहे. पण आता परीक्षेमध्ये आपल्याला असं लिहून देणार का? तर नाही. आपल्याला परीक्षेमध्ये कसं लिहून देईन? अशा पद्धतीनं 6 8 4 अधिक 2 3 5 किंवा मग इथं असेल 8684 अधिक 235. मग आता करा. आता इथं महत्वाचं काय आहे? तर आपल्याला मांडणी जमली पाहिजे. काय जमली पाहिजे? मांडणी. आता लक्षात घ्या काय जमली पाहिजे? मांडणी जमली पाहिजे. मग आता ही मांडणी सगळ्यात जास्त आपली महत्वाची असते. बेरीज करण्यापेक्षा मांडणी जास्त महत्वाची असते हां. जर तुम्हाला मांडणी नाही जमली तर तुमचे बरेच उदाहरणं चुकत असतात. आता आपण मांडणी का? कारण प्रत्येकाला मांडणी जमत असते. पण आपण ह्या पद्धतीने समजून सांगतोय, की आपल्याला मांडणी पण जमत नाही. आपल्याला पूर्ण बेसिक पासून बघायचे. आपल्याला बेसिक पासून बघायचे ना. मग आपण काय करू मांडणी पण शिकू. मग आता मांडणी म्हणजे काय? तर सगळ्यात पहिले काय करायचं? पहिली संख्या जशीच्या तशी लिहायची आणि ही मांडणी खूप जास्त महत्वाची आहे. कारण मांडणी जर आपली जमली नाही, तर आपल्याला दशांश अपूर्णांकाची बेरीज पण जमत नाही. अपूर्णांकाची तरी आपण सोडवू शकतो, पण दशांश अपूर्णांकाची बेरीज सगळी काही मांडणीवर डिपेंड आहे. ठीक आहे बघा. मग आता काय करणार? तर अधिक 235 आहे. मग आता जर समजा तुम्हाला माहीत नाही किंवा तुम्ही नवीन-नवीन तयारी लागलात, मग तुम्ही म्हणशाल 235 किंवा आपल्या शाळेमध्ये कंप्लीट नाही झालं. बघा शाळेमध्ये काय झालं, काय नाही झालं याच्याशी आपल्याला काही घेणं-देणं नाही. आपल्याला फक्त पूर्ण शिकायचंय व्यवस्थित चांगल्या रीतीने. ठीक आहे बघा. 235 आहे. मग आता ज्यांचं झालेलं नाही ते काय म्हणतील, "हां, 235 खाली मांडणी करून टाकायची." बघा, आता मांडणी करताना महत्त्वाचं हे असतं, आपल्याला एककच्या खाली एकक स्थान आलं पाहिजे. बघा, याला आपण एकक, दशक, शतक स्थान म्हणत असतो. ठीक आहे. एकक स्थानच्या खाली एकक स्थान आलं पाहिजे. दशक स्थानच्या दशक स्थान आलं पाहिजे. शतक स्थानच्या शतक स्थान आलं पाहिजे. ठीक आहे. पण आता जेव्हा आपण ही मांडणी केली, ही मांडणी आपली चुकली. ही मांडणी का चुकली? कारण काय केलं आपण? आपण बघितलं हां, सुरुवात आपण इकडून करतो ना, डायरेक्ट लिहून टाकलं. जसं आपण लिहायला सुरुवात करतो. समजा मी लिहिलं हे बेरजेचे वेगळे प्रकार. इकडून लिहायला सुरुवात केली ना, तर तुम्ही त्या पद्धतीने मांडणी करून टाकता. ठीक आहे. पण हे चुकत असतं. का चुकतं? मग आपल्याला काय पाहिजे? एकक स्थानच्या खाली एकक स्थान पाहिजे. बरोबर आहे. काही प्रॉब्लेम नाही. मग आता मला दिलेली संख्या काय आहे? 8684 बरोबर. काही प्रॉब्लेम नाही. आता ही जी मांडणी करायची ना, तर ती काय करायचं? शेवटून करता यायची. 5, 3 आणि 2. ठीक आहे. आता जिथं काही नसतं ना, तिथं एकदा शून्य द्यायचं. बघा, बेरजेमध्ये शून्य दिला, नाही दिला काही फरक पडत नाही. परंतु वजाबाकीमध्ये शून्याला खूप जास्त महत्त्व असतं. जर शून्य दिलं नाही, तर आपलं बऱ्याच वेळेस चुकत असतं. ठीक आहे. बघा, साध्या बेरजेमध्ये आणि हातच्याची बेरजे सॉरी वजाबाकीमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. पण दशांश अपूर्णांकामध्ये खूप सारा प्रॉब्लेम येतो. ठीक आहे बघा. आता सरळ-सरळ आहे 4 आणि 5 किती होतात? तर 9 होतात. बरोबर आहे. 5 आणि 4 करा किंवा 4 आणि 5 करा काही फरक पडत नाही. बघा 8 आणि 3 8 आणि 2 10 आणि 1 11शी 1 हातचाला 1 6 आणि 3 9 आणि 8शी 8 आपलं उत्तर काय झालं? हे झालं. आता इथपर्यंत तुमचं बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या असेल. ठीक आहे. मी थोडंसं फास्ट घेतोय कारण आपण आपली बुद्धी आता तिथपर्यंत डेव्हलप झाली. आपण बऱ्याच गोष्टी छोट्या-छोट्या बघितल्यानंतर सुद्धा आपल्या समजून जातात. ठीक आहे. आता बघा, आपण बघितली साधी बेरीज, हातच्याची बेरीज. बरोबर बरोबर काही प्रॉब्लेम नाही. पण आपल्याला जर समजा 2 अंकी दिलं काही अडचण नाही. पण जर आपल्याला अशा पद्धतीने दिलं समजा
आपल्याला सांगितलं की अशी संख्या दिली 80 ने घेऊ आपण आता दुसरी संख्या घेऊ एखादी. इथे बघा आपण घेऊ कुठे घेऊ थांबा 1 मिनिट याला मिटवूनच घेतो. बघा समजा आपल्याला एखादी संख्या दिली अशा पद्धतीने ठीक आहे. समजा 72 अधिक 74 अधिक 78 अधिक 70 अधिक 75 ठीक आहे. अशा पद्धतीनं आता ही मांडणी आपल्याला दिली आणि सांगितलं की सांगा या संख्येचा सरासरी किती? बघा आता सरासरी काय आहे किंवा काय नाही या गोष्टी आपण तर नंतर बघणार आहे. परंतु आपले असे प्रश्न येतात. सरासरीचे प्रश्न बऱ्याच वेळेस आपल्याला विचारतात. आता हे साध्या पद्धतीने पण असतात किंवा दशांश अपूर्णांकाच्या बेरीजमध्ये पण असतात. पण सरासरीमध्ये सरासरी शक्यतो आपल्याला काय करावं लागते? बेरीज करावं लागते. ठीक आहे. बघा मग आता काय अशी संख्या दिली. मग आता बापरे! आता इतकी मोठी संख्या आहे. मग आता 72 मध्ये 74 मिळवा, 78 मिळवा, 70 मिळवा, 75 मिळवा. मग बघा 72 अधिक 74 अधिक 78 अधिक 70 आणि पुढे किती आहे? 75 आता सगळ्यांची आपण काय केले फक्त उभी मांडणी करून घेतली. आता उभी मांडणी का केली बघा, कधी-कधी काय होऊ शकतं, 172 असू शकतात, इथे 74च असेल, इथे 178 असेल, इथे 70च असेल, आणि इथे 7 म्हणजे 7च असेल 7 ठीक आहे. इथे 7च असेल. मग अशा पद्धतीने असल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, मांडणी व्यवस्थित करून घ्यावी लागते. ठीक आहे. 2 मध्ये 4 मिळून 6 झाले. ठीक आहे. 6 मध्ये 8 मिळवले किती झाले? 14 झाले आणि 14 मध्ये जर आपण 5 मिळवलं किती झाले? 14 आणि 5 किती होते? 19. 19 किती झाले? 9 लिहिले. ठीक आहे बघा आता 19 लिहिले होते की नाही आपण अशा पद्धतीने मग किती लिहिले? 9 लिहिले. आता हा एक काय केला याच्या डोक्यावर लिहिला बरोबर. बघा 7 आणि 7 14, 7 आणि 7 म्हणजे 14 आणि 7 21, 21 आणि 7 28, 28 आणि 7 किती होईल? 35 होईल. हा 28 आणि 7 किती झाले? 35. 35 मध्ये 1 मिळवलं किती झाले? 36. मग हे काय आलं आपलं उत्तर आलं. हे काय आलं आपलं उत्तर आलं. बरोबर आहे काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. बघा मग आता हे काय झालं उत्तर आलं. बरोबर आहे काही अडचण नाही. मग आता लक्षात घ्या. आता इतका टाइम आपण लावला, पण जर आपण थोडंसं दिमाग लावला असता किंवा याच्यामध्ये गुणाकार करायचा प्रयत्न केला असता, तर आपलं उत्तर थोडंसं फास्ट आलं असतं. कसं बघा, हे 2 आणि 8 झाले 10, 10 आणि 4 14, 14 आणि 5 19 9 हात चाला 1 बरोबर इथपर्यंत झालं. आता बघा 1 2 3 4 5 आणि सगळे सगळे 7 आहे. म्हणजे किती वेळेस 7? 5 वेळेस आहे. मग 7 5 होत्या 35, 35 मध्ये 1 मिळवला 36 आणि आपलं उत्तर आलं. ठीक आहे. अशा पद्धतीने सुद्धा आपण करू शकतो. ठीक आहे बघा. मग आता लक्षात घ्या. आता हे झालं बेरजेचे आपण जे वेगळे प्रकार बघितले, ज्यात साधी बेरीज असेल, हातची बेरीज असेल, ह्या गोष्टी आपण शिकलो. ठीक आहे. बघा आता तुम्हाला हातची बेरीज जमत असेल, पण चला तरी बी असं समजा की नाही जमत अजून एक करून बघू बघा. 6 9 8 7 9 6 4 5 ही संख्या घेतली हा. आता बघा 7 मध्ये 9 मिळेल. म्हणजे बघा 9 मध्ये 1 मिळवलं 10, 10 आणि 6 किती होईल? 1600 7 चला 1 8 आणि 6 किती होईल? तर 14, 14 मध्ये 1 मिळवला 15 बरोबर. 8 आणि 2 10 आणि 4 14 आणि 1 15, 15शी 5 हात चालाय. बघा 9 आणि 1 10 आणि 4 14शी 4 हात चाला 1. आता बघा 5 आणि 1 6, 6 आणि 6 12 किंवा मग तुम्ही 6 आणि 1 7, 7 आणि 5 12 अशा पद्धतीने सुद्धा करू शकतात. मग हे काय झालं आपलं उत्तर आलं. ठीक आहे. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. बघा साधी बेरीज आणि हातची बेरीज बघा जरी साधी वाटत असली तरी सुद्धा काय होतं आपलं छोटी जर मिस्टेक झाली ना तरी सुद्धा काय होत असतं आपलं चुकत असतं. ठीक आहे. चला आता लक्षात घ्या अपूर्णांक. आता आपण साधी बेरीज बघितली, हातची बेरीज बघितली. आता आपण समजून घेऊ अपूर्णांक काय असतो बघा. आता अपूर्णांक म्हणजे काय? समजा एखादी संख्या मी समजा आपण काय करू एक पिझ्झाचा तुकडा घेऊ. ठीक आहे. आता गोल नाही झाला बरोबर. पण असं समजा हा पिझ्झाचा तुकडा आहे बरोबर. आता हा जो पिझ्झाचा तुकडा मी घेतला. आता मी काय केलं माहिती का याचे 4 भाग केले बघा. हा एक घेतला, हा एक भाग केला. 4 भाग केले. ठीक आहे. आता हे 4 भागाला आपण काय करू वेगवेगळा कलर देऊ. एकदा 1 मिनिट. तर घ्या बघा आता मी काय केलं या 4 भागामधल्या एका भागाला काय केलं वेगळा कलर दिला. ठीक आहे. आता बघा लक्षात घ्या अपूर्णांक समजून घ्या फक्त मी काय सांगतोय ते बघा. आता याला मी काय केलं एक कलर दिला बरोबर. हा येलो कलर दिला बरोबर. पिवळा कलर दिला. आता लक्षात घ्या बघा आता इथे 4 तुकडे होते बरोबर. याचा बी व्हाईट कलर आहे, याचा बी व्हाईट कलर आहे, याचा बी व्हाईट कलर आहे आणि याचा काय झाला येलो कलर झाला बरोबर काही प्रॉब्लेम नाही बरोबर. मग आता बघा टोटल तुकडे किती होते तर 4 होते. टोटल तुकडे किती होते 4 आणि त्याच्यापैकी येलो कलर किती तुकड्याला आहे तर एका तुकड्याला. किती तुकड्याला? एका तुकड्याला बघा. टोटल 4 तुकडे केले त्याचे एक कलर घेतला बरोबर. आता इथं प्रॉब्लेम काय होतो लक्षात घ्या. हा पूर्णच पूर्ण चौथी पोळी किंवा सॉरी चौथा पिझ्झा आहे म्हणजे पूर्णच पूर्ण पिझ्झा आहे. ठीक आहे. आता याचे आपण 4 तुकडे केले त्याच्यापैकी काय केलं एकाला म्हटलं हे 4 पैकी एक तुकडा बाजूला काढला. 4 पैकी एक तुकडा बाजूला काढला बरोबर. म्हणजे 4 पैकी एक तुकडा काढला तर उरले किती? तर 4 पैकी 3 तुकडे उरले. किती उरले? 4 पैकी 3 तुकडे उरले हा. आणि जर आपण याला मिळवलं तर याचं आपलं उत्तर 1.
म्हणजे काय झालं आपला पूर्ण पिझ्झा तयार झाला. ठीक आहे. आता हे कसं आहे तुम्ही थोडंसं बाजूला ठेवा, की आपण कसं एकच काढलं, काय काढलं, या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणार आहे. हां, बघा. मग आता इथं समजायचं काय आहे, तर हे जे मी लिहिलं की नाही 1/4 यालाच आपण म्हणतो अपूर्णांक. यालाच काय म्हणतो? अपूर्णांक. म्हणजे पूर्ण संख्याची काय केली आपण फोड केली किंवा अर्धा केला. ठीक आहे. आता अपूर्णांक म्हणतो बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही. अपूर्णांक तर म्हणला आपण. ठीक आहे. बघा. मग लक्षात घ्या. अपूर्णांक म्हणलं बरोबर आहे. पण याला वाचायचं कसं? तर बघा, हे जो वरचा संख्या असते की नाही याला म्हणतात अंश. आणि हे सगळ्यात महत्वाचं असतं. अंशनं भाग दिला, छेदनं भाग दिला, छेदचे डबल केले, अंशाचे डबल केले, तर हे आपल्याला लवकर लक्षात येत नाही. पेपरमध्ये असे प्रश्न येतात, की अंशचे डबल केले तर ही संख्या येते. नंतर तिला जे आपलं डिनॉमिनेटर म्हणजे त्यालाच आपण छेद म्हणतो, त्याने जर भाग दिला, तर काय संख्या येईल? ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला विचारल्या जातात. मग आता बघा, पुढे काय सांगितलं? अंश, बरोबर? छेद. आता पुढचं काय अंश आहे, खालचं काय छेद आहे. पुढचं काय अंश आहे, खालचं काय छेद आहे. बरोबर? आता वरचा अंश आहे, खालचा छेद आहे. बरोबर. आता त्याला वाचताना कसं वाचतो? तर अंश 1 छेद 4. अंश 1 छेद 4. पण आपण नॉर्मली वाचतो 1 छेद 4. मग वाचायचं कसं? 1 छेद 4 अशा पद्धतीने आपण त्याला वाचू शकतो, रीड करू शकतो. ठीक आहे बघा. मग आता इथपर्यंत लक्षात आलं बरोबर आहे. पण आता नेमकं याची बेरीज आपल्याला कशी बघायची? बघा, आपण आता साधी बेरीज बघितली, हाचीच बेरीज बघितली. ठीक आहे बघा. जर तुम्ही एकदम बेसिक पासून तयारी करत असाल किंवा तुम्हाला हाची बेरीज याची बेरीज जर नसेल, जोपर्यंत त्याची प्रॅक्टिस होत नाही बेरजेची, तोपर्यंत याच्याकडे वळू नका. ठीक आहे. कारण जर तुम्ही दोन्ही गोष्टी एकदा समजून घ्यायचा प्रयत्न केला, तर ते तुम्हाला पचणार नाही. दोन्ही गोष्टी एकदाच खायचा प्रयत्न केला तर पचणार नाही. ठीक आहे. म्हणून जर तुमची तयारी अगोदर झालेली आहे, तर मग ह्या गोष्टी समजून घ्या. ठीक आहे बघा. आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर आता हे समजा आपल्याला दिलेलं आहे. मग आता आपल्याला याची बेरीज करायची आहे. आता याच्यात बेरीज करताना काय लक्षात ठेवायचं आहे बघा, 1 मिनिटं. जेव्हा आपण अपूर्णांकाची बेरीज करतो, तेव्हा आपल्याला काय समजून घ्यायचं लक्षात घ्या. बघा, समजा मी एक संख्या घेतो 2 छेद एक संख्या घेतली 2/3. आता हिच्यासोबत मला बेरीज करायची 4/5 ची. ठीक आहे. हिच्यासोबत बेरीज करायची 4/5 ची. अजून एक दुसरी संख्या घेतो 3/8 अधिक 6/8 ही एक संख्या घेतली. ठीक आहे. आणि अजून एक संख्या घेतो. जर मी एक संख्या घेतली 5/3 अधिक 4/6. आता मी काय केलं इथे 3 वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या घेतल्या. आणि जेव्हा पण आपण अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी सोडवतो, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं हे असतं, की आपला जो डिनॉमिनेटर आहे किंवा जो आपला छेद आहे, तो काय आहे? आता इथे छेद सगळ्याला माहिती आहे. छेद हा आहे, बरोबर आहे. हा छेद आहे. हे 8 छेद आहे. त्यानंतर 3 आणि 6 छेद आहे. बरोबर आहे. छेद कळाला आपल्याला. आता इथं आपल्यासाठी महत्त्वाचं असतं छेद. मग हे जे आपण अपूर्णांकाची बेरीज करतो ना, ह्याच्यात वेगवेगळे 3 प्रकार पडतात. आणि हे तिन्ही प्रकार समजून व्यवस्थित घ्या. तुम्ही जर एकच प्रकार शिकले, तर तुम्हाला पेपरमध्ये खूप जास्त परेशानी होईल. मी असं का म्हणतोय? कारण बघा, परत काही वेळेस काय होतं, तुम्हाला अशा पद्धतीने प्रश्न लिहून दिला जातो हां. 100 सॉरी 100 अधिक अशा पद्धतीनं समजा हा प्रश्न लिहिला की मी, अशा पद्धतीने प्रश्न लिहून दिला जातो. आणि जर समजा तुम्ही वरचा प्रकार शिकले, तर मग तुम्ही याला जर सोडवायला लागलो, तर तुम्हाला 100% 2 ते 3 मिनिटं लागू शकतात. पण जर तुम्हाला तिन्ही गोष्टी माहिती आहे, की कसं करायचं, तर तुम्ही हा प्रश्न फक्त 10 ते 20 सेकंदात सोडवू शकतात. मग आता ते कशामुळं? तर आपल्याला ह्या गोष्टी माहीतच नाही राहत ना. आपण फक्त एकच प्रकार शिकतो. आता तुम्ही याच्यामध्ये जर वरचा प्रकार जर शिकले, हा जर प्रकार शिकले, तुमचं खालच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर येणार आहे. परंतु जर तुम्ही परीक्षेमध्ये ही स्टेप जर लावायला गेले, ही जो पहिला प्रकार आहे, हा जर लावायला गेले, तर तुम्हाला खूप जास्त वेळ लागणार. आपल्यासाठी वेळ खूप महत्त्वाचा असतो. म्हणून सर मी तुम्हाला तिन्ही गोष्टी समजावून सांगतो. ठीक आहे बघा. आता सगळ्यात पहिले लक्षात घ्या. बघा, आता सगळ्यात पहिला प्रकार आहे, बरोबर? आता आपण काय करू? पहिला प्रकार शिकू. जर छेद सारखा असेल तर, छेद सारखा असेल तुम्ही लिहून घ्यायचं. मी जे बोलतोय ते लिहून घ्यायचं. जर छेद सारखा असेल तर दुसरा प्रकार येतो. छेद सारखा करता येत असेल तर छेद सारखा करता येत असेल तर, छेद सारखा करता येत असेल तर. आणि तिसरा प्रकार छेद वेगळा असेल तर म्हणू हां. छेद सारखा असल्यापेक्षा छेद वेगळा असेल असं म्हणू. ठीक आहे बघा. छेद वेगळा असेल बघा. आता काय म्हटलं मी 3 प्रकार म्हणजे छेद सारखा असेल तर बरोबर, छेद सारखा करता येत असेल तर बरोबर आणि छेद वेगळा असेल तर. ठीक आहे. आता तिन्ही प्रकार सांगितले. सगळ्यात पहिले काय सांगितलं? छेद सारखा असेल तर बघा. इथे 3 इथे 5 आहे. छेद सारखा आहे का? तर नाही.
इथं अटी इथे अटी हा छेद सारखा आहे. आता जेव्हा छेद सारखा असतो, आता मी जे बोलतोय ते लिहून घ्या. जर छेद सारखा असेल, तुम्ही स्टॉप करून लिहून घ्या किंवा रिपीट रिपीट घेऊन सरी लिहून घ्या बघा. जर छेद सारखा असेल, तर छेद जशाच्या तसा लिहावा. लिहिलं घेतलं. जर छेद सारखा असेल, तर छेद जशाच्या तसा लिहावा आणि वरच्या संख्येची फक्त बेरीज करावी. म्हणजे 3 अधिक 6 करायची. मग किती येत्या? 9 येत्या. समजलं? एकदम सोपं होतं. छेद सारखा असेल तर जशाच तसं लिहायचं आणि वरच्या संख्येची काय करायची? बेरीज करायची. समजा मी आता इथे घेतो खाली 5/8 अधिक 7/8. अरे वाह! छेद तर सारखा आहे. मग काय करणार? छेद जसेच तसा आणि 7 आणि 5 किती होता? तर 13 होता म्हणून त्यांनी वरती काय केलं? 13 लिहून टाकले. ठीक आहे. आता पुढे बघा. झाला पहिला प्रकार समजला. छेद सारखा असेल तर जसेच तसा लिहावा. म्हणजे छेद जसेच तसं लिहावा आणि वरच्या संख्येची काय करायची? बेरीज करायची. ठीक आहे. चला पुढचा. पुढचा म्हणजे पहिला प्रकार आपला कंप्लीट झाला. बरोबर? आता दुसरा प्रकार काय सांगितलं? छेद सारखा करता येत असेल तर. आता छेद सारखा करता येत असेल म्हणजे तर म्हणजे बघा लिहा. जर छेद सारखा करता येत असेल तर सॉरी 1 मिनिट हां. कसं ओळखणार तुम्ही छेद सारखा करता येत असेल तर? तर काय करायचं? सगळ्यात लहान संख्या निवडायची बघा. आता सगळ्यात लहान संख्या किती आहे? 3 आहे. 5 पेक्षा 3 लहान आहे की नाही? मग आता 3च्या पाड्यामध्ये 5 आहे का? 3 1 3, 3 2 6, 3 3 9 म्हणजे 3च्या पाड्यामध्ये 5 नाही. आणि जर 3च्या पाड्यामध्ये 5 नाही, याचा अर्थ आपल्याला खालचा छेद सारखा करता येत नाही. इथपर्यंत लक्षात आलं? बरोबर. आता खाली बघा. 3च्या पाड्यामध्ये 6 आहे का? तर आहेच. 3 दुने 6 आहे. बरोबर आहे. म्हणजे ही संख्या काय आहे? तर छेद सारखा करता येत असेल तर आहे. ठीक आहे बघा. मग आता तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा तुम्ही समजून घेऊ शकता बघा. जर छेद सारखा करता येत असेल, लक्षात घ्या. छेद सारखा करता येत असेल, तर छेद सारखा करावा. मग छेद कसा सारखा करता येईल? इथे बघा आता व्यवस्थित समजा हां बघा. आता 3 आहे, 6 आहे. आता 3ला आपल्याला 6 बनवणे बरोबर आहे. मग 3च्या पाढ्यामध्ये 6 किती नंबरला आहे? तर 2 नंबरला आहे. कारण 3 दुने 6 होतात बरोबर. मग काय करायचं? जी लहान संख्या आहे की नाही, तिला काय करायचं? गुणीला 2 करायचं. समजलं? जी लहान संख्येला काय करायचं? गुणीला 2 करायचं. जिथे पण काय करायचं? गुणीला 2 करायचं. म्हणजे खाली जर केलं तर वरती सुद्धा गुणीला 2 आपल्याला करावं लागतं हां. म्हणजे जर समजा आपण न्यूमरेटर म्हणतो आपण त्याला किंवा अंश म्हणतो. अंशला सॉरी छेदला जर आपण ज्या संख्येनं गुणीला केलं त्याच संख्येनं आपल्याला अंशला सुद्धा गुणीला करावं लागतं. बरोबर? आता बघा, इथं लक्षात घ्या. इथं लक्षात घ्या. बघा. आता 1 मिनिट हां. बघा. आता मी जे घेतलं त्याच्यामध्ये लिहिलं म्हणजे काय लिहिलं लक्षात घ्या बघा. मी काय केलं गुणिले 2 केलं, याला गुणिले 2 केलं. आता बघा 5 दुने 10. पहिली संख्या 10 आली आणि खाली 3 दुने 6. दुसरी संख्या 10 आली म्हणजे छेद 6 आला. बरोबर. आता पुढची संख्या जशी तशी. पुढची संख्या काय आहे? 4/6 आहे. लिहिली. आता इथे लक्षात घ्या बघा. छेद सारखा आला. छेद सारखा आला. मग आपल्याला माहिती आहे छेद सारखा आला तर आपण काय करतो? खालचा छेद जशी तशी लिहितो आणि वरच्या संख्येस काय करतो? बेरीज करतो. मग 10 आणि 4 किती होईल? 14 होईल. मग आपलं काय झालं? उत्तर 8. ठीक आहे. चला दुसरा प्रकार कळाला. पहिला प्रकार छेद सारखा करता येत असेल तर सोडवून घ्यायचं. दुसरा प्रकार छेद सारखा करता येत असेल तर करून घ्यायचं, नंतर सोडवायचं. ठीक आहे. आणि तिसरा प्रकार जर छेद पूर्णपणे वेगळा आहे, सारखा करता येत नाही तर. आता इथे बघा, आता प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे शिकवतं. ठीक आहे. पण तुमच्या लक्षात बसेल अशा पद्धतीने मी तुम्हाला शिकवतो. बघा, आपण इथं वरती घेऊ हां, थोडीशी जागा कमी त्याच्यामुळे आपण इथे घेऊ. म्हणजे मिटवलं असतं, परत थोडीशी परेशानी होईल समजायला. जर समोर असतं आपल्याला तर थोडंसं कळायला परेशानी होती. मग 2/3 आणि 4/5 घेतलं. कळालं? 2/3 घेतलं, 4/5 घेतलं. बरोबर. आता बघा, आता आपल्याला माहिती आहे इथे छेद सारखा करता येतो का? तर नाही करता येत हां. ठीक आहे. मी पेनचा कलर चेंज करतो. म्हणजे तुम्हाला थोडंसं समजेल. पहा. आता 2/3 आहे, 4/5 आहे. आता मी काय करतो बघा, जे दुसऱ्या संख्येचे जे छेद आहे, दुसऱ्या संख्येचा जो छेद आहे, तो इकडे घेतो बघा. 5 आहे ना, त्याला काय करतो गुणीला 5 करतो. तर खाली केलं तर वरती पण काय करायचं गुणीला 5 करायचं. बघा खाली केलं तर वरती पण करायचं. त्याच पद्धतीने इकडे करायचं. गुणीला सॉरी 3 आणि इकडे पण काय करायचं गुणीला 3. आता बघा इकडचा जो छेद होता, इकडचा जो छेद होता, तो मी इकडे गुणीला गेला आणि इकडचा जो छेद होता, तो इकडे गुणीला गेला. बस एवढंच केलं. बाकीचं काहीच केलं नाही. बस लिहून घ्यायचं बघा. 5 दुने 6, 5 त्रिक 15 ठीक आहे. अधिक 4 त्रिक 12 आणि इकडे 5 त्रिक 15 बघा. झाला का आपला छेद सारखा? आणि आपल्याला माहिती आहे छेद सारखा असेल तर काय करायचं जशाच्या तसा लिहायचं आणि वरच्या संख्येची बेरीज 10 आणि 12 किती होत्या? तर 22 होत्या. मग आपलं उत्तर काय झालं? 8. ठीक आहे. बघा एकदम सोपं होतं, जास्त काही अवघड नव्हतं हां. बघा परंतु सध्या तरी सुद्धा आपण काय करू आता
प्रॅक्टिस करू. बघा सगळ्यात पहिले रिव्हिजन मारू. पहिले प्रकार बघितला, छेद सारखा करता येत असेल तर करायचा. दुसरा सॉरी छेद सारखा असेल तर डायरेक्ट छेद जास्तच लिहायचा, वरच्या संख्येची बेरीज करायची. दुसरा प्रकार बघितला, छेद सारखा करता येत असेल तर करून घ्यायचा. तिसरा प्रकार बघितला, छेद सारखा नसेल तर इकडच्या छेदनं इकडे मल्टिप्लाय म्हणजे गुणिला करायचं आणि इकडच्या छेदनं इकडे गुणिला करायचं. बस एवढंच करायचं. ठीक आहे. चला आता थोडीशी प्रॅक्टिस घेऊ आणि आजच्या पुरतं तेवढं संपवू. ठीक आहे. मग बाकीचं उद्या बघू. बघा आता लक्षात घ्या. आता बघा, आता आपण काही संख्या घेऊ. समजा मी पहिली संख्या घेतली 6/5 अधिक 7/8. ठीक आहे. दुसरी संख्या घेतो इथं 4/3 अधिक 5 6/4 अधिक 8 घेऊ. ठीक आहे. आणि अजून एक इकडे संख्या घेऊ इकडे घेऊ. आधी ठीक आहे. बघा आता मी एकाही संख्या घेतल्या बरोबर. आता पहिला प्रकार होता छेद सारखा आहे का? बघा याच्यामध्ये छेद सारखा दिसतो का? नाही दिसत. दुसरा प्रकार छेद सारखा करता येतो. जर छेद सारखा करता आला तर करायचा, नाही करता आला तर आवश्यकता नाही. ठीक आहे. बघा आता सगळ्यात पहिले छेद सारखा करता येतो कारण 5च्या पाढ्यामध्ये 8 नाही किंवा 5ने जर कोणत्या संख्येला गुणिले केलं आपलं उत्तर 8 येत नाही. म्हणजे याच्यामध्ये छेद सारखा करता येत नाही. तिसरा प्रकार काय? जर छेद सारखा करता येत नसेल तर इकडचा छेदनं इकडे मल्टिप्लाय करायचं आणि इकडच्या छेदनं इकडे मल्टिप्लाय करायचं. म्हणजे बघा हे जे 8 आहे की त्याने इकडे मल्टिप्लाय करायचं. म्हणजे या खालच्याला केलं तर वरच्याला सुद्धा करायचं. बघा बरेच टीचर किंवा बरेच जण ना तुम्हाला तिरका गुणाकार करायला सांगतात. ठीक आहे. ते सुद्धा सोपं आहे. परंतु हे जे मी सांगतोय का जर तुम्ही नवीन असाल ना तर सध्या ह्या गोष्टी शिकून घ्या. का माहिती का? कारण त्या गोष्टी मी तुम्हाला जेव्हा आपण थोडं पुढे जाऊ, थोडं समोर जाऊ, थोडं ॲडव्हान्स लेव्हलला बनवू. ठीक आहे. बेसिक पासून थोडं समोर जाऊ. तेव्हा मी तुम्हाला ते शॉर्टमध्ये सांगून देईन. मग तेव्हा तुमच्या त्या प्रत्येक गोष्टी लक्षात सुद्धा बसून देईन हां. बघा आता इकडे मी 8 गुणिला केलं ना बरोबर आहे. आता ह्या 5 इकडे गुणिला करा. मग या 5 इकडे केलं, ह्या गुणिला 5 इकडे केलं. मग आता आपलं उत्तर काय आलं बघा. 8 सकम 48 8 पंचे 40 अधिक 7 पाचा 35 आणि 8 पंचे 40. ठीक आहे. बरोबर आहे. आता खालची संख्या काय झाली तर सारखी झाली. मग खालची संख्या कशी लिहिणार? जशीच्या तशी लिहिणार. ठीक आहे. छेद सारखा झाला, छेद जास्तच लिहिला. आता वरच्या संख्येची बेरीज करायची. आता इथे सगळ्यात महत्त्वाचं काय तर आपल्याला बेरीज आली. अरे बापरे! आता बेरीज आली कशी करायची? मग बघा 48 अधिक 35 आली. ठीक आहे. 48 अधिक 35 आली बघा. 8 आणि 5 किती होईल? तर 13 होईल. 8 आणि 2 10 आणि 3 13 असतील. आज चला 4 आणि 1 5 आणि 3 किती होईल? 8 होईल. मग उत्तर किती आलं? 83/40 आणि जर तुमची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस झाली तुम्ही म्हणू शकता हां, हे 40 हे 30 आहे. 40 आणि 30 किती झाले? 70. 70 आणि हे 8 आणि 5 किती झाले? 13. 70 आणि 10 80. 80 आणि 3 किती होईल? 83 म्हणजे आपलं उत्तर किती आलं? 83/40 आलं. ठीक आहे. समजलं? चला पुढे बघा. आता इथे पहिला प्रकार छेद सारखा आहे का? तर नाहीये. दुसरा प्रकार छेद सारखा करता येतो का? आता हा करता येतो कारण 3च्या पाढ्यामध्ये 9 आहे. किती नंबरला आहे? 3 नंबरला. मग फक्त ह्यात जे छोटी संख्या आहे की नाही, लहान संख्या आहे की नाही, त्याला गुणिला 3 करणे कारण 3 3 किती होत्या? 9 होत्या. खालच्याला केलं म्हणजे वरच्याला पण करायचं. म्हणजे काय करावं लागेल? वरच्याला सुद्धा गुणिला करावं लागेल. मग बघा 3 चौक 12 3 त्रिक 9 अधिक 5/9 आणि आता छेद सारखा झाला म्हणून सनी छेद जसेच तसा वरच्या संख्येची काय येईल? बेरीज म्हणजे उत्तर किती आलं? 17/9 आलं. ठीक आहे. आता इथं बघा, इथं पण छेद सारखा करता येतो का? तर नाही करता येत. मग काय करणार? गुणिला 5 याला करणार, खालच्याला केलं म्हणून वरच्याला पण करणार. हे 4 आहे, हे इकडे गुणिला करणार, खालच्याला केलं म्हणून वरच्याला पण करणार. बरोबर. बघा 5 सक 30 6 पंचे किती होत्या? 30 होत्या. ठीक आहे. आणि खाली 5 चौक 20 अधिक 8 चौक 32 छेद खाली किती? 5 चौक 20. आता बघा खालची संख्या कशी झाली? तर 20 आली. कारण छेद सारखा आहे, छेद जास्तच लिहिला. आता 30 आणि 32 किती होईल? तर 62 होईल. मग उत्तर किती आलं? 62/20 आला. आता याच्या मुळामध्ये उत्तर 62/20 नाही. ठीक आहे. याच्या समोर पण येतं कारण या दोन्ही संख्येला 2 भाग जातो आणि आपल्याला त्याचं उत्तर समोर मिळतं. ठीक आहे. पण तुमचं इथं 62/20 पर्यंत जरी उत्तर आलं तरी भरपूर झालं. इथपर्यंत तुमच्या बऱ्यापैकी गोष्टी लक्षात आल्या असेल. ठीक आहे. आता काय करा तुम्ही ना स्वतःच्या मनाने घ्या. असं काही विशेष नाही की आपल्याला काही कोणतरी दिलं पाहिजे म्हणून असेल. ठीक आहे. स्वतःच्या मनाने काही संख्या घ्या आणि त्याची प्रॅक्टिस करा. जितकं तुमच्याकडून पॉसिबल आहे तितके प्रॅक्टिस करा. आज पहिला क्लास होता म्हणून आपण काही जास्त घेऊ नये. आज इथपर्यंत भरपूर झालं. आता आपलं दशांश अपूर्णांकाची बेरीज बाकी. पण अगोदर आपण थोडी बेसिकची वजाबाकी शिकून घेऊ हां. म्हणजे बेसिकची वजाबाकी शिकलो ना, बेरीज आणि वजाबाकी थोडं बऱ्यापैकी जर शिकलो ना, तर आपल्याला थोड्या गोष्टी समजायला सोप्या जातात. आणि त्याच्यामुळे आपण काय करू दशांशला थोडंसं बाजूला ठेवू आणि काय करू या गोष्टी शिकायचा प्रयत्न करू. आता बघा आज आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या असेल. ठीक आहे. आता तुमचा पहिला क्लास आहे. पहिल्या क्लासमध्ये मी बऱ्याच गोष्टी सांगायचा प्रयत्न केला असेल. याच्यात काही मिस्टेक वगैरे झाली असेल तर बघायचे आहे. ठीक आहे. त्या मी जर झाल्या असेल तर आता बघावं लागेल कारण पहिला क्लास आहे आणि अजून काय तुम्हाला चांगलं देता येईल त्याचा पण प्रयत्न मी करेल. ठीक आहे. बघा तर चला मित्रांनो पुढच्या क्लासमध्ये आपण भेटूया.